ऑफिसच्या सोशल मीडिया सोशल कनेक्ट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत खानदेशी मुलुक मैदानी तोफ अशी ओळख असलेले सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय गुलाबराव पाटील सर। सर आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात। सर आजच्या कार्यक्रमाचा पहिला प्रश्न असा आहे की 8 जुलैला आपण आपल्या मंत्रिपदाला 2 वर्ष पूर्ण झाली। सर्वात पहिल्यांदा याचं अभिनंदन। आणि या 2 वर्षामध्ये आपण कुठल्या योजना व प्रकल्प राबविले आहेत? मला मंत्रिपदावर होऊन 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यापूर्वी मी आमदार असताना मनामध्ये स्वप्न होतं की आपण कधीतरी मंत्री होणार आणि मंत्री होऊन आज मला 2 वर्षाचा कार्यकाळ झाला असला तरी मी समाधानी आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे जे खातं दिलं गेलं ते सहकार खातं आणि सहकार खात्यामधल्या अडचणी आणि सहकार खात्यामधल्या काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सोसायट्यांचे प्रश्न असतील, पतपिढ्यांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांशी निगडीत असलेलं हे खातं आहे। त्याच्यामध्ये विविध प्रश्न सोडण्याचा मला या ठिकाणी आनंद झाला। त्यामध्ये मग ठेवीदाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर रंजल्या गांजलेल्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडण्यात मी 2 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो आहे। सर काय आईची सेवा करणाऱ्या बळीराजाला साक्षी ठेवून राज्यमंत्रीपदाची तुम्ही शपथ घेतली, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? हे पूर्वीपासून जर मी आंदोलनातूनच वाढलेला कार्यकर्ता आहे। शेतकऱ्यांची आंदोलन हा माझा मूळ स्वभाव आहे आणि अन्याय जिथे होत असेल त्या ठिकाणी धावून जाणे हा पहिल्यापासून मूळ स्वभाव असल्यामुळे शपथ घेताना सुद्धा मी काळ्या आईला साक्षी घेऊनच शपथ घेतली। याचं कारण ज्या काळ्या आईच्या सानिध्यात माझे आई वडील आजोबा पंजोबा राहतात, त्या काळ्या आईच्या अडचणी आणि तिथल्या बळीराजाच्या अडचणी माहीत असल्यामुळे त्यांना स्मरून मी या ठिकाणी शपथ घेतली आणि त्यांची प्रेरणाही मला मिळाली। आपले प्रेरणा असलेले माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच तुम्हाला भरभरून प्रेम दिले। तुम्ही साहेबांचे लाडके कार्यकर्ता आहात, याबद्दल काय सांगाल? निश्चितपणाने बाळासाहेबांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेम केलं। माझ्या जीवनातली जर स्टोरी पाहिली तर मी एक पानटपरी चालवणारा कार्यकर्ता, ज्याची पार्श्वभूमी पाहिली तर आई वडील आजोबा पंजोबा कोणी राजकारणाच्या क्षेत्रात नव्हते। आजोबा माझे शेतीत राबले, वडील शेतीत राबले आणि एक सर्वसाधारण खेड्यात राहणारा माणूस शिवसेनेमध्ये 1984 साली आला। बघता बघता तो आज मंत्रिपदावर पोहोचला, ही फक्त बाळासाहेबांची कृपा। आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते बाळासाहेबांनी घडवले। कोणी टपरी चालवणारा, कोणी रिक्षा चालवणारा, कोणी पुंगानी वाजवणारा, कोणी टोपली विणणारा, असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना बाळासाहेबांनी स्पर्श केला आणि त्या परिसराचं सोनं केलं। सर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता राज्यभरात किती निधी मंजूर झालेला आहे? शेतकऱ्यांकरता यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना महाराष्ट्र सरकारने राबवली आणि त्याच्यामध्ये जवळपास 34,000च्या वरती कोटी कर्ज माफ करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी घेतलं। पण आताच्या या टप्प्यापर्यंत जर पाहिलं तर आपण 16,000 कोटी रुपयाचं कर्ज माफी या ठिकाणी केलेली आहे। अजूनही टप्पा बाकी आहे आणि हळूहळू म्हणजे काही दिवसाच्या आत निश्चितपणाने उर्वरित राहिलेले सगळे शेतकरी यांना ही कर्जमाफी होणार आहे। सर सहकार विभागामार्फत कुठकुठल्या योजना पूर्ण झाल्या आहेत आणि काही योजना कार्यान्वित आहेत? सहकार खात्याच्या मार्फत आता मी सांगितलेली ही कर्जमाफीची योजना आहे। त्याचबरोबर मागच्या काळामध्ये जर मी शिवसेनेचा चेअरमन असलो तर राष्ट्रवादीच्या माणसाला सभासद सोसायटीत करून घेत नव्हतो किंवा राष्ट्रवादीचा कोणी चेअरमन असला तर तो शिवसेनेवाल्यांना सभासद करून घेत नव्हता। तर आम्ही एक सहकार खात्यामार्फत फतवा काढला की ज्याच्याकडे 10 गुंठे जमीन आहे अशा शेतकऱ्याला तुम्ही सोसायटीचं सदस्य केलं पाहिजे, त्याला मतदानाचा हक्क केला पाहिजे आणि त्यातल्या त्या ठेवीदारांचे जे मूळ प्रश्न जळगाव जिल्ह्यातले होते, खास करून 471 कोटी रुपये हे ठेवीदारांचे द्यायचे होते, तर पहिलं टार्गेट आम्ही तेच केलं की ठेवीदारांचे प्रश्न द्यायचे आणि त्याच्याकरता बैठका घेणे, वेळोवेळी त्याचे शेतकऱ्यांच्या करता दिलेले पैसे, ठेवीदारांचे दिलेले पैसे हे वापस करण्याकरता जे जे पावलं उचलता येतील ते उचलले। काही प्रमाणामध्ये आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालोय। 100% मी म्हणणार नाही, पण निश्चितपणाने ठेवीदारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही अग्रेसर आहोत। आता कुठले प्रकल्प कार्यान्वित आहेत तुमच्या मतदारसंघात? माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये मी जो मतदारसंघामध्ये 2-3 वेळेस आमदार होतो तो मतदारसंघ माझा वेगळा होता। आताचा मतदारसंघ हा माझा वेगळा आहे। पण आपण थोडक्यात नजर त्या मतदारसंघामध्ये जनतेने टाकली तर लोकांच्या, मी सांगण्यापेक्षा लोकांच्या लक्षात येईल की
असा कुठलाही एरिया नाही की त्या एरियामध्ये रस्त्यांची कामं सुरू नाही. रस्ते हा मूळ, गटर वॉटर आणि मीटर ही जी एक संकल्पना राजकारणाची असते त्याच पद्धतीनं रस्त्यांवर, पाण्यावर आणि विजेवर या 3 गोष्टीवर आम्ही भर दिलेला आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या मार्फत जवळपास मागच्या वर्षी आणि या वर्षी अशी 4 वर्षाची जर कारकिर्दी आपण पकडली आमदारपासून तर मंत्र्यापर्यंत, तर जवळपास 100 किलोमीटर रस्ते आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेमध्ये इन्क्लूड केलेले आहे. मग SR CR फंडातून असेल, नाबार्डमधून असेल, उडकोमधून असेल, विविध योजनांमधून जे पैसे आणता येतात त्याच्यामध्ये पूल बनवायचे असतील, छोटे मोठे ROB बनवायचे असतील, गाव टू गाव जोडण्याचे रस्ते असतील, असे विविध प्रश्न सोडण्याचा या ठिकाणी रस्त्यांचा खास करून प्रश्न सोडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जलयुक्त शिवारामधून बंधारे असतील, शेततलाव असतील, गाव तळाव असतील, असे विविध कामं, लोकवर्गणी, जलयुक्त शिवार आणि आम्ही स्वतः अशा पद्धतीची आमची कामं सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेबद्दल काय सांगाल? आपल्याला मी बोलल्याप्रमाणे मी हेच बोललो की शेतकरी स्वाभिमानी कर्जमाफी योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे. जवळपास आतापर्यंत 16,000 कोटी रुपयाचं कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये गेलेले आहे आणि उर्वरित 34,000 कोटीचं जे आमचं उद्दिष्ट आहे आणि उर्वरित जे राहिलेले आमचे शेतकरी 40 लक्ष शेतकऱ्यांचं आमचं उद्दिष्ट आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा चौफेर विकास होतो आहे, तर मागील 4 वर्षामध्ये जळगाव ग्रामीण व धरणगावकरिता कुठले मोठे विकास कामे झालेली आहेत? आता जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मसावद हे गाव होतं की जिथं PHC होतं, म्हणजे प्राथमिक हेल्थ सेंटर. तिथे आपण त्याला अपग्रेडेशन करून तिथं RH आणलं, म्हणजे ज्याला जिल्हा उपरुग्णालय असा दर्जा देण्यात आला, ज्याच्याकरता 50 खेड्यांना त्याचा लाभ होणार आहे. शिरसोलीत त्याच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे की ज्या गावामध्ये PHC नव्हतं, तिथे आपण PHC केली. माझं स्वतःचं गाव पाळदी आहे की ज्याची लोकवस्ती 20,000 आहे, आजूबाजूला 20,000 लोक आहे. प्रायमरी लोकांना आपल्या आरोग्याकरता जे गरज आहे ती गरज हेरून जवळपास 3 PHC आणि महिलांकरता जळगाव जिल्ह्यात कुठेही हॉस्पिटल नव्हतं. 100 खाटांचं जवळपास 30 करोड रुपयाचं काम आज जळगाव ग्रामीणमध्ये मोहाडीसारख्या गावामध्ये आमचं सुरू आहे. ROB जो असतो रेल्वेचा उड्डाणपूल, तर तो उड्डाणपूल आसोदा म्हणून एक गाव आहे की ज्या भागामध्ये त्या पुलाची गरज होती त्याला टेंडर प्रोसेस केली आणि जवळपास 20 करोड रुपयाचा ROB या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 14 कोटीची धरणगाव शहरामध्ये पाण्याची योजना सुरू आहे. विविध शासकीय कार्यालयांकरता धरणगाव शहरामध्ये किंवा नगरपालिकेच्या कार्यालयांकरता जवळपास 15 कोटी रुपये नुसते बिल्डिंग्स करता आम्ही या ठिकाणी निधी उपलब्ध केलेला आहे. छोटी मोठी कामं तर भरपूर आहे, पण जर मोठी कामं असेल ही मोठी कामं मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला आनंद आहे की 100% मी कोणीही माणूस असा समाधानी करणारा जन्माला यायचा आहे, पण मला तरी वाटतं की मी लोकांना काही ना काही प्रमाणामध्ये मतदारसंघात आपण गेलात तर निश्चितपणे आपल्याला हा आवाज येईल, विकास करतो, संपर्कात असतो, सुखात येतो, दुःखात येतो, एवढा निश्चितपणाने आपल्याला तिथनं आवाज येणार आहे. नक्कीच सर. सर, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेतकरी बंधूंची जी पांदन रस्त्याची भरपूर दिवसांपासून मागणी होती, ते पूर्ण झाली आहे का? ती मी माननीय पंतप्रधानापासून तर माननीय मुख्यमंत्र्यांपासून याचा पाठपुरावा केला आणि पांदन रस्त्याचा समावेश करण्यात यावा. म्हणजे आज आपल्या मोटरसायकलची आपण काळजी घेतो, आपल्या 4 चाकी गाडीची काळजी घेतो, आपण ट्रॅक्टरची काळजी घेतो, पण शेतकऱ्याचं मूळ ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि गाडी जर कुठे असेल तर त्याच्यात बैल आहेत. जे एक जोडी जर शेतकऱ्याला घ्यायची असेल तर ती 1 लाख रुपयाची येते आणि जर ती खचली तर शेतकरी सुद्धा खचून जातो. त्यामुळे पांदन रस्त्यांना आता आमच्या हा केळी बेल्ट आहे, कुठं संत्रा बेल्ट आहे, नाशिकमध्ये द्राक्ष बेल्ट आहे, आंबा बेल्ट आहे. प्रत्येक विभागामध्ये वेगळी पिकं घेणारी आणि वेगवेगळी फळं घेणारा आपला प्रदेश आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेत रस्ता, ज्याप्रमाणे गावाला गाव जोडण्याकरता आपण रस्ता देतो त्याप्रमाणे शेताला शेत जोडण्याकरता पांदन रस्ता हा याच्याकरता स्पेशली निधी पालकमंत्री पांदन योजना ही फक्त माझ्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागली याचा मला अभिमान आहे. सर, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत किती नागरिकांना फायदा झालेला आहे? ग्राम विकास म्हटलं तर आपण ग्रामपंचायत पासून टू पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार या सगळ्या योजना जर आज राबवायची असेल तर आता पूर्वी कसं असायचं की 14 वित्त राबवायचा आहे तुम्हाला,
तर मग पंचायत समिती झेडपी इकडनं पैसा यायचा, आता तसं नाही. आता डायरेक्ट केंद्र सरकार टू ग्रामपंचायत. म्हणजे 14 वित्ताचा पैसा यायचा असेल तर आता सरळ ग्रामपंचायतच्या अकाउंटवर येतो. म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यापेक्षा, जिल्हा परिषदच्या सदस्यापेक्षा एखाद्या 25-30 हजार लोकवस्तीचा सरपंच आज मोठा केला गेलेला आहे. याचं कारण दिल्लीहून येतात असं म्हणायचे पूर्वी की चाळणी लागत जर रुपया असेल तर 10 पैसे खाली येतात, पण आता डायरेक्ट रुपयाचा रुपया खाली येण्याकरता ग्रामविकासच्या मार्फत ही विविध कामं आणि विविध योजना राबवल्या जात आहेत. सर, सामान्यांच्या अडचणीला वेळीत धावून येणारे शिवसेनेची ही ओळख आहे, याबद्दल काय सांगा? नाही, आमचा मूळ स्वभाव तोच आहे. म्हणजे रक्तदान करणे, नेहमी वेगळे वेगळे कार्यक्रम घेणे, त्याचबरोबर ॲक्सिडेंट झाला तर सगळ्यात पहिले आपले ॲम्ब्युलन्स धावणे, रक्ताची गरज पडली तर पहिले शिवसैनिकाचा हात असणे, कोणी अन्याय केला तर प्रेमाने सांगणे, नाही ऐकलं तर हात मोकळे करून सांगणे, हा मूळ स्वभाव शिवसेनेचा आहे. जशाच तसे उत्तर देणे. मी जरी आमदार होतो, मंत्री झालो, तो मंत्री होण्याच्या 8 दिवस पहिले मी 1 दिवस कारागृहात होतो. हे सांगायला मला लाज, शरम किंवा घाबरण्याची गरज नाही. याचं कारण लोकांकरता लढताना जे करावं लागेल ते करायचं, आणि आपली छबी, आपल्या पक्षाची छबी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण ही आपल्या अंगात आणि रक्तात असल्यामुळे धावून जाणे, ज्याप्रमाणे फायर ब्रिगेडची गाडी आग लागल्यावर बंब धावतो, त्याप्रमाणे शिवसैनिक धावला पाहिजे. हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलंय आणि आम्ही ते करतो. सर, पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड या उपक्रमाअंतर्गत तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये कुठले कार्य केले आहे? ऑलरेडी आता आपण जर पाहिलं असेल की माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक चांगला उपक्रम या राज्यामध्ये राबवलेला आहे, आणि ते अभिमानास्पद बाब आहे आणि त्यांचं कौतुक पण केलं पाहिजे की आज पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय आणि असमतोल जे निसर्गाचे नियम सुरू आहेत, कुठं पाणी पडतं तर कुठे पाणी पडत नाही, या गावात पडतं त्या गावात पडत नाही, तर त्याच्याकरता सगळ्यात मूळ विषय असा आहे की झाडे लावणे. आता आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यावर्षी जे झाडांचं उद्दिष्ट दिलं आहे, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला 1100 रोपं आम्ही यावर्षी दिलेली आहे. नुसती रोपं द्यायची नाही तर रोपं लावायची. आम्ही तर शिवसेनेमार्फत असं सांगितलं, ज्याच्या घरात एक मुलगी होईल त्यांनी पहिलं एक झाड लावायचं मुलीच्या नावाने. अशा पद्धतीचे उपक्रम सरकारच्या व्यतिरिक्त आम्ही राबवतो. ही आपली गरज आहे, ही आपल्या काळाची गरज आहे. कारण की हे सुधीर भाऊंनी जरी राबवलं असलं तर हे ज्याप्रमाणे देशकार्य करता मिलिटरीची गरज आहे, ज्याप्रमाणे आपल्याला प्रवासाकरता गाडीची गरज आहे, त्याप्रमाणे ऑक्सिजन घेण्याकरता किंवा आपल्या या ठिकाणच्या समतोल राहण्याकरता सगळा निसर्गाचा नियम, झाड लावणे ही गरज आहे. खरं आहे सर. आपल्या मतदारसंघातील रुग्णसेवेकरिता तुम्ही कुठल्या योजना आखल्या आहेत? नाही, मुंबईला आमचे जवळपास 3 आरोग्य सेवक आहे, जळगाव सिव्हिलला माझे 3 आरोग्य सेवक आहे, त्याचबरोबर गावामध्ये माझे आरोग्य सेवक आहे. म्हणजे आपण फोन लावायचा, 108 ज्याप्रमाणे धावते त्याप्रमाणे आमची ॲम्ब्युलन्स खेड्यात जाते. डिलिव्हरीचा पेशंट असेल तर सरळ ती सिव्हिलला नेते. जर तो खाजगीमध्ये जायचा असेल तर तो कुठल्या योजनेमध्ये बसून कोणत्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो त्याची आम्ही प्रयत्न करतो. नाही तो बरा होत तिथून तर त्याला सरळ मुंबई नेतो. मुंबईला आता आमची सध्या 3 बायपास झालेले पेशंट आज ॲडमिट आहे. आज तुम्ही त्यांच्याशी आता बोलू शकतात. सांगायचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा राजीव गांधी योजना असेल, सगळ्यामधून मला तरी वाटतं की या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास 5-7 कोटी रुपयाची मदत रुग्णांना मी आतापर्यंत करून टाकली असेल, आणि आम्ही स्वतःही आमच्या पद्धतीने करत असतो. याचं कारण एक आहे की शवपेटीपासून तू रुग्णवाहिकापासून तर दवाखाना, हा आमचा मूळ व्यवसाय, मूळ कामच आहे, आणि हे केलंच पाहिजे असं मला वाटतं कोणत्याही लोकप्रतिनिधी. कारण की ज्यावेळेस तुम्हाला दवाखान्याचा विषय येतो त्यावेळेस तुम्हाला गुलाबराव पाटील आठवला पाहिजे, असा विचाराचा मी कार्यकर्ता आहे. सर, आपल्या मतदारसंघात किती रुग्णवाहिका आहेत आता आमच्याकडे शिवसेनेच्या जवळपास 3 रुग्णवाहिका शिवसेनेच्या आहे. 108च्या 2 रुग्णवाहिका आत्ता मंजूर केलेल्या. एक माझ्या गावाला मुंबई नागपूर हायवे जातो, दर 8 दिवसात एक ॲक्सिडेंट होतच असतो तिथे. त्याच्याकरता एक 108 तिथे आम्ही स्पेशली ठेवली, आणि नशिराबाद म्हणून एक गाव आहे तिथे आता एक 108 मंजूर केली. म्हणजे माझ्या 3,25,000 मतदारसंघामध्ये जवळपास 5 ॲम्ब्युलन्स माझ्या शिवसेनेच्या, 4 एक धरणगाव शहरात आहे, 3 ग्रामीणमध्ये आहे आणि 2 108, अशा 6 ॲम्ब्युलन्स आमच्या कार्यरत आहे. सर, परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती अंदाजे 300 कोटींचे विकास कामे प्रगतीपथावर आहेत, तर याबद्दल काय सांगा? मी 2 वर्ष झाले मंत्री झालो आणि 2 वर्षापासूनच मी परभणीच्या पालकमंत्रीचा
चार्ज मला मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि निश्चितपणाने DPCच्या मार्फत किंवा शासनाच्या येणाऱ्या पैशांच्या मार्फत रस्त्यांच्या, दिव्यांच्या, ई-लर्निंगपासून, सोलरपासून, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या व्यवस्थेपासून अशा सगळ्या योजना इन्क्लूड केल्या तर जवळपास 200 कोटी रुपयाच्या आसपास कामं आमची परभणीमध्ये सुरू आहेत. सर, जळगाव जिल्ह्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी हा प्रकल्प जिल्ह्याकरता संजीवनी ठरला आहे, तर याबद्दल काय सांगाल? एक वेळेस मला आठवतं की मी ज्याकरता आंदोलन केलं की एखाद्या माणसाचं 1 एकर शेती आहे तर चारी त्याच्यामध्ये अर्धा एकरमध्ये घालायची, तर मी त्याच्यावर दगडफेक केली त्या अधिकाऱ्यांवर आमदार होण्याच्या पूर्वी आणि नंतर आंदोलनं केली आणि ही हे चारी आम्हाला नको असं एक आंदोलन केलं आणि पहिला कन्सेप्ट पहिली योजना ही माझ्या मतदारसंघामध्ये नामदार गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्याच्या मागे लागून 33 कोटी रुपयाची पाईपलाईन मंजूर केलेली आहे. पाईपलाईनद्वारे शेतकऱ्याला पाणी देण्याची पहिली योजना आहे राज्यात. तुम्ही जायचं, कॉक खोलायचं, आपल्या शेतात पाणी येणार, कॉक बंद करायचा आणि 10 वर्ष राज्य त्याच्यावर मेंटेनन्स करणार. म्हणजे शेतकऱ्याला वीज लागणार नाही, शेतकऱ्याला दिवसा पाणी मिळेल, साप चावून रात्री शेतकरी मरतात पाणी भरायला गेले तर ती घटना घडणार नाही. अशा विविध गोष्टी डोक्यामध्ये ठेवून आणि शेती ऐकवार होणार नाही की काहींकडे 10 बिघे शेती आहे पण एखाद्याकडे 1 एकर शेती असेल त्याच्या शेतातून जर चारी केली तर संपला ना तो शेतकरी, तो वाचत नाही. त्याच्यामुळे पाईपलाईनमुळे आता तो 1 एकर शेतकरी सुद्धा 10 जणांचं कुटुंब पोसू शकतो. सर, याच्यामुळे आपली शेती सुजलाम सुफलाम होते हे नक्की निश्चित. जळगाव महापालिका अधिनियमातील कलम 71 मध्ये सुधारणा करून मालमत्ता भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? जळगाव महानगरपालिकेमध्ये ज्या अडचणी आल्या तर एक जळगाव शहर म्हणजे आमचं हे सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे आणि ज्या वेळेस महापौर किंवा तिथल्या मंडळीने आम्हाला मदत मागितली त्यावेळेस 71 या कलमाकरता मी असतील किंवा स्थानिक तिथले मंत्री गिरीश महाजन असतील किंवा अन्यथा कोणी असेल सगळ्यांनी तो प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये माझा सुद्धा एक खारीचा वाटा आहे की आपलं शहर हे चांगलं राहावं, स्वच्छ राहावं आणि त्याच्याकरता जे प्रयत्न करता येतील आपण ते केले पाहिजेत. सर, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जळगाव ग्रामीणमधील खाण बाधित गावांच्या विकासाकरिता किती निधी मंजूर झाला आहे? आता यावर्षी मला वाटतं 2,20,00,000 रुपये माझे मंजूर आहे. जिथून तुम्ही रेती उत्खनन करतात, रेती वाहतात, साहजिक तिथला रस्ता लवकर खराब होतो. त्यामुळे आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत असतो की जिथून तुम्ही रेती वाहतात त्या गावाचा पूर्ण बोरिया वाजून जातो, तिथं बस जात नाही नंतर, तर तिथून तुम्ही आम्हाला जशी रेती उचलतात तसा आम्हाला तिथला पैसा दिला पाहिजे. तर यावर्षी 4 गावं जी आमची बाधित होती जी जिथून रेती उचलली जातात त्याच्याकरता आम्ही पैसे मंजूर करून घेतले. सर, तुमचे हितचिंतक व कार्यकर्ते नेहमीच तुमचे वाढदिवस अनेक लोकउपयोगी हाती घेऊन साजरे करतात, असे उपक्रम, त्याबद्दल काय सांगा? वाढदिवस मी पूर्वी साजरा करत नव्हतो. म्हणजे जवळपास आमदार झाल्याच्या पूर्वीपासून म्हणजे मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हापासून वाढदिवस सुरू होतो आणि वाढदिवसामध्ये आमची एक वेगळी कल्पना असते. वाढदिवस साजरा करायचा म्हणजे मग फटाके फोडायचे आणि करायचं ते नाही. यावर्षी आम्ही 75,000 वह्या मुलांपर्यंत जाऊन वाटप केल्या. 75,000 वह्या त्या मुलाच्यापर्यंत गेल्या की नाही याची पाहिले. त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये गणवेशाची गरज आहे आम्ही एक उपक्रम दिला, बिना चप्पलची मुलगी दाखवा असेल तर मला यादी द्या, आम्ही तिथं त्या मुलीला चप्पल पाठवतो. शाळेला विचारतो, म्हणजे उपकार नाही करत, आम्ही त्या शिक्षकाला विचारतो राज्यात इथे आहे का एखादी कोणी गरीबाची मुलगी की जिला चप्पल नाही आहे अशी यादी दे. तर आम्हाला मिळतात 400, 500, 700 मुलं तालुक्यातून मिळतात की ज्यांना चप्पल नाही आहे आणि ते आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो. हा उपक्रम आहे. रक्तदानाचा उपक्रम आहे. आता यावर्षी आम्ही अपंगांना 5 मोटरसायकली दिल्या. त्याही अशा दिल्या की जो उद्योग करतो पण तो सायकलीवर जाऊ शकत जातो, बिचारा कुठेतरी बसून जातो, तर त्याला मोटरसायकल दिली की तो जाऊन खेड्यामध्ये आपला व्यवसाय करू शकेल. मला 5 लोकांना देऊन मी फार मोठं काम केलं असं नाही आहे, पण त्या 5 लोकांच्या मागं 25 जे आहेत त्यांचं पोट भरण्याचं काम या मोटरसायकलमुळे निश्चितपणाने होणार. याचं कारण उपजीविका भागवण्याकरता त्याला आपण मोटरसायकल दिलेली आहे. अपंगांना आम्ही काठ्या दिल्या. काठी फार मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याला 100 रुपयाची काठी दिल्यानंतर त्याला वाटतं कोणीतरी आहे बा आपल्या पाठी उभा. कान ज्याला ऐकू येत नाही त्याला कानाला मशीन दिलं, कमीत कमी त्याला जोरात बोललं तर ऐकू तरी येतं. त्याला वाटतं नाही बाबा पुन्हा मला कोणतरी कान जिवंत करून दिला आहे. त्याचप्रमाणे विविध चाचण्या परीक्षण ज्या असतात मेडिकलच्या त्या सगळ्या करून काही रुग्णांना मुंबई पाठवा. अपंगांना आम्ही जवळपास 500 लोकांना साहित्य दिलं. त्याच्यामध्ये पाय असतील जयपूरचे, हात असतील
किंवा वेगळे वेगळे उपकरणं असतील आणि सगळ्यात मतदारसंघाने आणि जिल्ह्याने पाहिलं आणि माझ्या वाढदिवसाला संध्याकाळी सभा घेण्याची पद्धत आहे. 20-25 हजार लोक दरवर्षी त्या सभेला असतात आणि आम्ही दरवर्षाचा संकल्प त्या सभेमध्ये करत असतो की आता पुढच्या वर्षाचं काय टार्गेट आहे. यावर्षी काय संकल्प केला? पाऊस आल्यामुळे आम्ही सभेला गर्दी होती पण व्यासपीठावर बसणे आणि त्याच दिवशी पाऊस येणे, त्यामुळे आम्ही जनतेच्या समोर हाच संकल्प सांगितला की पुढच्या वर्षी जे वृक्ष आपण लावणार आहोत तर त्याला आपण जाळ्या प्रत्येक ठिकाणी बसवण्याचा एक संकल्प आम्ही घेतलेला आहे. सर, इतरांप्रमाणे दिव्यांग बांधवांना देखील वाहन चालवण्याचा आनंद घेता यावा या हेतूने तुम्ही कुठले उपक्रम राबवले? नाही, मुळात आम्ही हेच सांगितलं की काहींना काठ्या दिल्या, काहींना जयपूरचे बूट दिले ज्याला चालवता येत नाही त्याला, सायकली जवळपास 600 सायकली दिल्या ज्या हाताने चालवाव्या लागतात, मोटरसायकली दिल्या. आता आम्ही आणखी पुन्हा दिवाळीला एक यादी छाटलेली आहे की आणखी 10 तरुण निवडायचे जे अपंग आहे पण ते व्यवसाय करतात. नुसतं शौक खातीर मोटरसायकल द्यायची, चालला मी नातेवाईकाकडे फिरायला असं नाही, जो उपजीविका त्या मोटरसायकलीवर भागू शकतो त्या कुटुंबाची, अशांची आम्ही निवड करणार आणि त्यांना घरपोच मोटरबाईक देणार. किंवा कोणाला वाटतं की मला व्यवसाय करायचा आहे तर बँकेच्या मार्फत त्यांना कर्ज मिळवून देता येतं का, सहकार खात्याचा मंत्री असल्यामुळे ती मदत करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करतोय. सर, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणे ही तर खरंच अतिशय दुर्दैवी बाब आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची स्थिती देखील खूप वाईट असते. तर अशात या मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करता. हो, यावर्षी वाढदिवसात मी सांगायला विसरलो, 75 मुलांना आम्ही दत्तक घेतलाय की त्यांच्या 75 मुलांना त्या मुलांना शाळेचे जेही लागतील, फी असू दे, कपडे असू दे, त्याचे वह्या असू दे, पुस्तक असू दे, हे सगळं आम्ही या ठिकाणी देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे. आणि आत्महत्या कोणी करू नये असंही आव्हान त्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांना केलेलं आहे. सर, सध्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, तर तुम्ही जळगाववासियांना काय संदेश द्याल? जळगावमध्ये ऑलरेडी आता पूर्वी जे शिवसेना ही कधीच धनुष्यावर लढत नव्हती, आघाडी किंवा स्थानिक सुरेदारांची आघाडी, तर यावर्षी 75 जागा आम्ही धनुष्यबाणावर लढतोय. आता आम्ही हेच सांगणार आहे की शिवसेनेला आपण संधी यापूर्वी त्या विचाराला संधी दिलेली आहे, पण आता पुढे सुद्धा पुढचं कामं चांगली करण्याकरता वादळी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने या भागामध्ये आपण जर निश्चितपणाने आम्हाला संधी दिली तर आम्ही विकास करू, आपले स्वप्न साकार करू आणि आपण आम्हाला संधी द्यावी असं आव्हान मी जनतेला करतो. सर, आपल्या फेसबुक फॅनमध्ये आपण जे वक्तृत्व करता, भाषणे देतात, त्याच्याबद्दल सगळे फॅन आहेत, तर याबद्दल काय सांगाल? ती देवाची करणी आहे, कारण की जवळपास मला आठवतं की ओवेसीच्या मार्फत मी फक्त 1-2 मिनिटं 10 सेकंडच्या वरती काही क्लिप असेल, 40 लाख लोकांनी तिला लाईक केला. आता काल परवाकडे वसईचं मला वाटतं भाषण झालं, 8.5 लोकांनी तिला लाईक केलं. हे मलाच कळत नाही की एवढे लोक मला लाईक करतात. डेव्हलप कशी झाली? लहानपणापासूनच ज्याला माणसाळलेला माणूस आणि बाळासाहेबांच्या विचारात धुंदीत असलेला पागल माणूस होतो मी, आणि त्याच्यामुळे वाचनाचा थोडासा छंद आणि नेहमी व्यासपीठावर बोलणे आणि समय सूचकता देवानीच दिलेली आहे, ते मला कळत नाही मी कुठून बोलतो. सर, मंत्रालयामध्ये तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची सतत भेट घेऊन, अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन लोकहितांचे निर्णय मंजूर करता. अशी तुमची प्रतिमा आहे, याबद्दल काय सांगा? तसं म्हटलं तर मुख्यमंत्री आणि माझी एकाच वेळेस सभागृहात एंट्री झाली आहे. देवाची करणी आहे, ते आज मुख्यमंत्री आहे. जसं आपण आजूबाजूला बसलोय तसं मी सीएम साहेबांबरोबर 10 वर्ष बसलेलो आहे सभागृहात. ते बीजेपीकडनं बाजू मांडायचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुर्दाबाद म्हणायचे, मी शिवसेनेकडून म्हणायचो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जरी सन्माननीय ते मुख्यमंत्री आणि त्यांचा आम्ही सन्मान करतोच आणि केलाही पाहिजे, पण एक चांगले मित्रही ते आमचे आहेत. त्यामुळे असं वाटतं की आपला घरचा माणूस मुख्यमंत्री बनला तर त्याच्याकडून जितकं आपलं काम करता येईल तेवढं काम करून घेतलं पाहिजे. म्हणून आपण बैठका घेतल्या तर अधिकाऱ्याला वाटतं की हा जास्त स्पीडवाला दिसतो, याचं काम करा. त्यामुळे हे आपण केलंच पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. नक्कीच सर. दरवर्षी तुम्हाला आवर्जून दसरा मेळाव्यामध्ये भाषणाची संधी पक्षप्रमुखाकडून देण्यात येते. हा क्षण तुमच्यासाठी किती भावनिक आहे? मला तरी विश्वास बसत नाही की जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस आमदार होतो तर एक वेळेस मला निरोप आला आदल्या दिवशी दसऱ्याला मी जातो, कारण की माझी 35 वर्षाची परंपरा आहे की मी कधीही दसरा घरी पाहिला नाही. मुंबईला मी ज्यावेळेस आमदार नव्हतो, एक शिवसैनिक होतो, तर सकाळी रेल्वेने उतरायचं, सुलभ शौचालयावर जायचं, आंघोळ करायची,
तिथेच कपडे बदलवायचे आणि दुपारी 3 वाजेपासून जागा सांभाळून शिवतीर्थावर बसायचं की बाळासाहेब कधी येणार, आणि खाली बसून घोषणा द्यायच्या, भाषण ऐकायचं, रात्रीची ट्रेन पकडायची, आईने दिलेली मिरची भाकरी खायची आणि ट्रेनमध्ये बसून पुन्हा सकाळी गावी यायचं. तर मी आमदार झाल्यानंतर मला फोन आला की तुम्हाला उद्या शिवतीर्थावर बोलायचं आहे. मला तरी वाटतं की खेड्यातल्या एखाद्या झोपडीत राहणाऱ्या किंवा एक गरीबाच्या मुलाला 2, 3, 4, 5 लाख म्हणजे महाराष्ट्राच्या समोरच बोलण्याची संधी ती मला मिळाली आणि त्याच्यानंतर सातत्याने मिळाली, आणि तेही बाळासाहेबांच्या समोर. माझ्यासारखा भाग्यशाली माणूस कोणी नसेल की त्याला ग्रामीण भागातून दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली. ही आज नाही, आता जवळपास 7-8 वर्षापासून मला दरवर्षी ती संधी मिळते, आणि माझ्यासारखा भाग्यशाली कोणी नाही की बाळासाहेबांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या इतकी श्रीमंती कोणाला नाही असं मला वाटतं. सर, जळगाव जिल्ह्यामध्ये अडचणी असलेल्या सहकारी पतसंस्थांमधील ठेवींचा परतावा हा खूप ज्वलंत प्रश्न आहे, याबद्दल काय सांगाल? मी आपल्याला बोललोच नाही, 417 कोटी रुपये देणे हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्याच्याकरता आम्ही आता ऑप्शन काढलेले आहे, 101च्या नोटिसा बजवतो आहे. ज्या लोकांच्या इस्टेटी विकता येतील आणि ज्या भामट्यांनी पैसे खाल्लेले आहेत त्या कोणाला सोडायचं नाही असं डोक्यात पक्की गाठ बांधलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या इस्टेटीवर टाच आणणे, त्यांचा लिलाव काढणे आणि ठेवीदारांचे पैसे परत करणे हे आमचं सत्र सुरू आहे. आणि काही दिवसामध्ये आपल्याला सांगतो, मी आता बऱ्याच ठेवीदारांना आम्ही पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे. काही दिवसात राहिलेल्या बिचारा सगळ्या ठेवीदारांचे पैसे, फार लेंथी प्रोसिजर आहे, लांबची प्रोसिजर, कारण आम्ही करायला जातो पण ते लगेच कोर्टात जाऊन काहीतरी स्टे आणणार, काम अडवणार, त्याच्यामुळे त्याला अडचणी येतात. पण ठेवीदारांना मी असं सांगू इच्छितो की आपण घाबरण्याची गरज नाही. आपले कष्टाचे पैसे आहे ते आपल्याला निश्चितपणाने मिळवण्याकरता जेही आम्हाला करता येईल ते आम्ही करतो आहे. की सर, आता आपलं फेसबुक युजर्सने काही प्रश्न पाठवले आहेत ते बघूया. त्यापैकी पहिला प्रश्न आहे चंद्रशेखर राजपूत यांचा. ते म्हणतात, नमस्कार आदरणीय गुलाब बापू साहेब, आमचा एक प्रश्न, धरणगाव ते अमळनेर रस्ता कधी सुधारणार? चंद्रशेखर राजपूत. धरणगाव ते अंमळनेर आपल्याला कल्पना असेल की NOT मध्ये हा रस्ता आलेला आहे आणि धरणगावपर्यंत हा रस्ता एकदम टकाटक आहे. पण पुढे मतदारसंघ हा शिरीषदादांचा असल्यामुळे मी नाकारून चालणार नाही. पण आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. आता 160 कोटी रुपयाचं टेंडर मुसळी फाटा ते अंमळनेर इथपर्यंत निघालेला आहे आणि हा सरळ रस्ता शिंदखेड्यापर्यंत जाणार आहे. आणि मला खात्री आहे एजन्सी फायनल आहे, मला वाटतं गुजरातची एजन्सी आहे. काही दिवसामध्ये याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर हा 4 पदरी रस्ता आहे. तरी मित्रा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, काही दिवसात तुम्हाला हा रस्ता चांगला दिसेल. त्याच्यानंतर भिकन चौधरी म्हणून आहेत, ते म्हणतात, भाऊ जय महाराष्ट्र, धरणगावचा पाणी प्रश्न कधी सोडवणार आहात? पाण्याचं काम सुरू आहे. आपण जर धरणगाव प्रिमायसेस नगरपालिकेच्या समोर गेला तर तिथं आपलं फिल्टर प्लॅन्टचं काम चालू आहे, टाकीचं काम चालू आहे, पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. तापीवरून आपण पाणी घेतोय, अंजनीवरून पाणी घेतोय आणि जे पाणी आपण तुम्हाला कल्पना आहे की 12 दिवसाच्या आड देत होतो, आज 6 दिवसात 7 दिवसात आपण पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि आपण संकल्प केला आहे 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान आपलं फिल्टर प्लॅन्टचं काम पूर्ण होईल. आणि 5 सप्टेंबर किंवा 6 सप्टेंबरला उद्धव साहेब येऊन फिल्टर प्लॅन्टच्या पाण्याचं उद्घाटन करतील, एवढं वचन मी आपल्याला देतो. त्यानंतर गौरव महाजन म्हणून आहेत, ते म्हणतात की भाऊ नमस्कार, तरसोद फाटा ते तरसोद गणपती मंदिराचा रस्ता कधी सुधारणार आहे? तरसोद फाटा ते तरसोद आपल्याला कल्पना असेल ती आसोदा ते तरसोदचं काम सुरू आहे, नशिराबाद ते तरसोद मंजूर आहे आणि तरसोद ते तरसोद फाटा याची वर्क ऑर्डर झालेली आहे. धुळ्याचे देवरे म्हणून ही एजन्सी फायनल झाली आहे आणि मला वाटतं तर वर्क ऑर्डरही झाली असेल, पण पावसाळ्यात मित्रा काम सुरू होऊ शकत नाही. मी खोटं बोलण्यात अर्थ नाही, कारण गणपती बाप्पा मला माफ करणार नाही. त्याच्यामुळे पावसाळा संपत्याबरोबर हे काम सुरू होणार आहे. त्यानंतर विनोद रोकडे म्हणून आहेत, ते म्हणतात की भाऊ जळगाव जिल्ह्यात बेरोजगारात युवकांचा प्रश्न खूप मोठा आहे, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करावं. आत्ताच आपण युवा सेनेची बैठक घेतली. आपण असाल तर आपण पाहिलं असेल की आपण यावर्षी जवळपास जळगाव, नाशिक, मुंबई आणि मुंबई सोडला आहे पुणे, कारण की मुंबई जायला आपले मित्र तयार होत नाही. त्यामुळे आपण 1000 युवकांचा मेळावा पुढच्या महिन्यात घेतला आहे आणि नोंदणी सुरू केली आहे. 3 दिवसाचं आपण शिबिर पण घेतलं आहे, कारण की आपल्या मुलाला इंटरव्ह्यूज देता येत नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीचा मेळावा घेतला आहे. त्याच्यामध्ये 500 मुलं सिलेक्ट करणार आहोत आणि 4 मित्र जर नाशिकला गेले तर ते जाताबरोबर विचार करतात मी कुठे जाऊ, माझं कोण नाही इथे, तर 4ही मित्रांना रूम करून द्यायची व्यवस्था आम्ही केलेली आहे की 4 जण ते तिथे जाणार, त्यांना रूमची व्यवस्था करून देणार, म्हणजे मित्र एकत्रित झाले तर बरोबर नोकरी करतात आणि नंतर मग नोकरी लागली तर छोकरी मिळणारच आहे, मग त्याच्यानंतर तो बरोबर त्याचा रूम करणार. तर हे पुढच्या महिन्यामध्ये रोजगार मेळाव्यामध्ये
जागेवर 500 नोकर देण्याचा संकल्प आहे आपला. मला असं वाटतं विनोद सरांच्या प्रश्नाचं निराकरण झालं आहे. यानंतर स्वप्नील हिंगे म्हणून आहेत, ते म्हणतात आहे की साहेब आपण खाजगी पतसंस्थाचे एकदा सरकारी ऑडिट करायला सांगा. तिथे शेतकऱ्यांची गरिबांची खूप लूट होते. निश्चितपणाने चांगला प्रश्न आहे आणि आपण ऑडिट तर करत असतोच, पण असं स्पेसिफिक सगळ्या संस्थांचं करता येणार नाही. तुमची जर व्यक्तिगत कुठल्या संस्थेच्या बाबतीत तक्रार असेल तर आपण मला माझ्या मोबाईलवर कळवू शकतात किंवा मला माहिती देऊ शकतात. त्याच्यामध्ये काही लूट होत असेल तर आपल्याला न्याय देण्याकरता मी स्वतःसुद्धा तिथे येऊ शकतो. फक्त आपण मला संस्थेचे नाव कळवावे. त्यानंतर राकेश चव्हाण म्हणून आहेत, ते म्हणतात की नवीन युवकांना व्यवसाय करावा यासाठी मुद्रा कर्ज योजना आहे, तर ते लवकरात लवकर आम्हाला द्यावी. मुद्रा लोन करता आपल्याला कल्पना आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण पाठपुरावा केला तर मुद्रा लोन हे उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर आपण बेरोजगार असाल तर आपण या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राकडे गेला आणि आपली व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट दिला तर आपल्याला बँकेकडनं जी मदत करता येईल ती आम्ही करू. पण आपण फक्त नुसतं रोजगार करायचा याच्याकरता भरकटत न जाता आपण पहिलं उद्दिष्ट साधा. मी स्वतः टपरी चालवली आहे, रसवंती चालवली आहे, लस्सी चालवली आहे. मी एक आमदार होऊ शकतो. म्हणजे मी माझ्या व्यवसायात सक्सेस झालो असं म्हणाल काही हरकत नाही. त्यामुळे मी काय केलं पाहिजे याच्यामध्ये विषय म्हणजे आज आपल्याकडे आहे जे साधन आहे त्या साधनाचा वापर करा. पुढे आपोआप आपल्याला जशी स्लो बस येते ना तिच्यात बसायचं, नंतर फास्ट आली की चेंज करून घ्यायची. सर त्याच्यानंतर संदीप पाटील आहेत, ते म्हणतात आहे की खेडी भोकरी पुलाचे काम कधी सुरू होणार. खेडी भोकरीचा आपल्याला 102 कोटी रुपयाचा पूल होता तो, त्याला 72 कोटीवर आपण आणलेला आहे. आणि आता मुंबईकडे आपल्याला जर सर्वेवर आपण पाठवले, 3 वेळेस ब्लास्टिंग केले. 700 फूटच्या आसपास फक्त तिथे रेती आहे. त्यामुळे खालचं जे फाउंडेशन असतं ते मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जपान टेक्नॉलॉजीकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 3 बैठका घेतल्यात. त्याच्यामध्ये जलसंपदा मंत्री, तिथला मी स्थानिक मंत्री चंद्रकांत दादा आणि त्याचबरोबर सगळे अधिकारी. आणि आता त्याचा सर्वे झालेला आहे. 72 कोटीचा एस्टिमेट झालेला आहे. आणि मला तरी वाटतं ज्याप्रमाणे पाईपलाईनद्वारे पाणी हा पहिला संकल्प आणि पहिला प्रकल्प जळगाव ग्रामीणमध्ये झाला, तसा 600 फूट 700 फूट रेती असल्यानंतर सुद्धा पुलिया बांधला जाऊ शकतो. हा पहिला प्रकल्प, पहिला पुलिया सुद्धा गुलाबरावकडेच होणार आहे. हेही लक्षात घ्या. सर याच्यानंतर संतोष राजपूत म्हणून आहेत, ते म्हणतात आहे की तरसोद देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला आहे, यासाठी निधी कधी मिळेल. 20 लाख रुपयाची आता तरतूद झालेली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ब तीर्थ विकास क्षेत्राचं काम असते. कारण की ते पहिले क मध्ये होते तेव्हा जिल्हा स्थानिक स्वराज्य DPTCमधून आपण पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही, म्हणून आपण त्याला ब मध्ये समावेश करण्याकरता मी स्वतः पाठपुरावा केला, बैठकी घेतल्या आणि आता त्याच्यावर 2 कोटी रुपयाची मंजुरीची तरतूद झालेली आहे. पण ती दरवर्षी 20 लाख रुपये देतात. यावर्षी त्यांनी हॉल करता आपल्याला 20 लाख रुपये उपलब्ध केले आहे. त्यानंतर गोविंद पाटील म्हणून आहेत, ते म्हणतात आहे की शिवाजी तलाव व टिळक तलावासाठी निधी मिळणे आवश्यक आहे, त्याची स्थिती खूप वाईट आहे, तर तुम्ही काहीतरी करा. 2-2 कोटी रुपये मंजूर झाले, 25-25 लाख रुपये नगरपालिकेत येऊन पडले. पण मूळ आहे पावसाळा, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. पुरातन काळात शिवाजी महाराज थांबल्यानंतरचा हा पूल आहे. त्या गावात पुलिया आहे, आपलं तलाव आहे. शिवाजी महाराज सुरतेला जाताना तिथे थांबले होते तेव्हा पाण्याची व्यवस्था या तलावातून झाली होती असं सांगतात आणि असं आहे. त्यामुळे त्या तलावाचे सुशोभीकरण करण्याकरता आपण 2 कोटी रुपये मंजूर केले आहे. 25 लाख रुपये प्राप्त झाले. त्यानंतर गजेंद्र पाटील आहेत, ते म्हणतात आहे भाऊ आपल्या दमदार कार्याला भगवा सलाम, याबद्दल काय सांगा. आपलं कार्य दमदारच असणार आहे, कारण की दमदार नेता वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद असल्यामुळे शिवसेनेमध्येच नावातच ताकद आहे. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मदांना स्थान नाही, ती संघटना शिवसेना. त्यामुळे भगवा सलाम माझा सुद्धा. सर राकेश चव्हाण यांचा दुसरा प्रश्न आहे, ते म्हणतात की शेतकरी वर्गाचे कर्जमाफी होऊ नये अजूनही लाभ मिळालेला नाही. नवीन कर्ज मिळण्यासाठी बँकेमार्फत काही सोसायटी लवकर मिळणे खूप महत्त्वाचे, याच्याकडे लक्ष द्यावे. निश्चितपणाने मूळ असं आहे की आपल्या सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी गलफत झाली आहे, नावांमध्ये गलफत आहे किंवा क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रोसेस लेट होते, मान्य आहे. पण अशी काही चिंता करण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्हाला काही अडचण येत असेल बँकेची, तर ती सोडवण्याकरता माझा नंबर कधीही उपलब्ध आहे. त्याच्यानंतर अरविंद सोनावणे आहेत, ते म्हणतात आहेत जय महाराष्ट्र साहेब, मी एक माजी सैनिक 2007 मध्ये सहकार खात्याला मध्ये नोकरीला आहे, तरी माझे समोर 2 वेळेस पदोन्नती झाल्या, पण आमच्या माजी सैनिकांचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे, ही विनंती.
मला याच्यातलं डिटेल माहीत नाही, पण मी नम्रपणे सांगेल की मला याच्यातली माहीत नसल्यामुळे मी माहिती घेतल्यानंतर आपल्याशी संपर्क करेन. सर, अजून एक प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये पिण्याची शुद्ध पाण्याची समस्या आहे, तर या गावांमध्ये शासनाकडून फिल्टर प्लांट यावा ही विनंती. हे बऱ्याच गावांमध्ये आता CSR मधून मी जैन इरिगेशन माझ्या तालुक्यातच कंपनी आहे ठिबक सिंचनची, त्यांच्याकडून मी 3 गावांमध्ये आता RO बसवला. आता मी पुन्हा आपले आढळराव पाटील आहे खासदार साहेब, त्यांच्याकडून पुण्याला विनंती केल्या आहे 10 कंपन्या, त्याच्यामध्ये 400, 500, 600, 700 गावाचं टार्गेट आपण केलेलं आहे की त्या गावामध्ये RO प्लांट डायरेक्ट बसून द्यावा. 1 रुपयामध्ये 5 लिटर पाणी, अशा पद्धतीचं 5 लिटर पाणी. माझ्या गावात पण मी जवळपास 6-7 ठिकाणी RO बसवलेले आहे की जिथे 1 रुपया टाकायचा आणि 1 लिटर पाणी न्यायचं, 5 लिटर पाणी न्यायचं. अशा पद्धतीचं बऱ्याच गावात सुरू आहे. पण शेवटी 173 गाव आहे, सगळेच गावं एकाच वर्षात होणार नाही, पण यावर्षी आपण 6-7 गावं टार्गेट केलेली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर तेली म्हणून आहे, ते म्हणतात की पाटील साहेब, मुख्यमंत्री शिवसेनेच्या झाला की माझ्या गावांसाठी पाण्याची सोय करा. तुझ्या तोंडात साखर पडो, लवकरात लवकर शिवसेनेचा मुख्यमंत्री हो आणि तुझ्या गावाची पहिली योजना फोडण्याचा म्हणजे काय सौभाग्य मला मिळो. आता सर आपले काही ऑनलाईन प्रश्न आले आहेत ते बघूया. सर, शैलेश झवर म्हणतात, साहेब आपली कॅबिनेट पदी बढती व्हावी. ते माझ्या हातात नाही मित्रा, उद्धव साहेबांना सांगा. आपण ते म्हणजे नाव घेऊन शैलेश झवर यांचं आहे प्रश्न. सर, अमोल दिलीप बाग म्हणतात, माननीय आमदार साहेब, तुम्ही मंत्री झाल्यानंतर आक्रमकता कमी केलेली आहे का? सर, नाव घेऊन उत्तर द्यावं लागेल उत्तर. अरे राजा, आता शिक्षकामध्ये आणि मुख्याध्यापकामध्ये जो फरक आहे तो करावा लागेल. कारण मी आता 42 लोक जे आहेत 12 कोटीमध्ये, त्याच्यात मी एक आहे मंत्री म्हणून. आणि जर मी मंत्र्यासारखं वागलो नाही, आमदारसारखं वागलो, तर तूच प्रश्न विचारला असता की भाऊ तुम्ही मंत्री होऊन सुधारले नाही. सर, मेघराज नेरकर म्हणतात, भाऊ जय महाराष्ट्र, नशिराबादमधील साईबाबा रंगमंच केव्हा होईल? साईबाबाच्या रंगमंचाला 8 लाख रुपये उपलब्ध आहे, टेंडर प्रोसेसला आहे. आपण BNC ऑफिसला गेलात तर आपल्याला त्याची माहिती मिळेल. सर, उमेश चौधरी म्हणतात, भाऊ तुम्ही वेळ काढून एक वेळा युवक मेळावा घ्या व युवकांना मार्गदर्शन करा. अरे प्रायमरी बैठक झाली मित्रा त्याची, तू नव्हता का? आता पुढची बैठक आहे तेव्हा तुला मी कळवेल. सर, एक राजस्थानवरून आहे मंगेश चौधरी, तिथे म्हणतात, राजस्थान विधानसभा चुनाव में प्रचार में आपको आना चाहिए. तर त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र में ही करना जरूरी है अभी तो हमको. ठीक है, आप कभी बुलाएंगे तो आ जाएंगे भाई. सर, परेश पालीवाल आहे, ते म्हणतात, जलशुद्धीकरण प्रकल्प कधीपर्यंत सुरू होईल? मी बोललोय ना, 5 सप्टेंबरच्या नंतर आपल्याला शुद्धीकरणाचं पाणी मिळणार आहे. कारण की जवळपास 80% फिल्टरचं काम पूर्ण झालंय. आपण जाऊन पाहू शकतात, काम चालू आहे. सर, दीपक वाघ म्हणतात, भोकर गावात GYM मिळवून द्या भाऊ. जिम हा ओपन जिम मंजूर आहे राजा, 5.5 लाख. पण ती ओपन असल्यामुळे तुला बरं वाटत नाही, पॅक करावं लागेल तिला. भरपूर ऑनलाईन प्रश्न आहेत आपल्याकडे. सर, चेतन पाटील आहे, ते म्हणतात, साहेब शिरपूर सहकारी साखर कारखाना 10 वर्षापासून बंद आहे, तरी खानदेशाचे नेते म्हणून तुम्ही प्रयत्न करा. शिरपूर साखर कारखाना आता पाहिलं असेल की तिथे निवडणूक झाली, म्हणजे बिना खात्याचा मंत्री कसा असतो तसं बंद पडलेल्या कारखान्याची निवडणूक झाली. तो जो 7-8 वर्षापासून कारखाना बंद आहे आणि त्याच्यावर जवळपास 100 कोटीच्या वरती कर्ज आहे. त्यामुळे त्याला एकतर खाजगी लोकांना देणे किंवा त्याचं कर्ज माफ करणे, ह्या 2च गोष्टी होतात. शेवटी सरकारची परिस्थिती अशी नाही प्रत्येक कारखान्याला 100 कोटी कर्ज माफ करावे. तरी कोणी भाडे तत्वावर घेणारा असेल त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू. सर, निलेश पाटील म्हणतात, भाऊ तालुक्यात गावोगावी गावठी दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि अनेक युवक याच्या आहारी गेले आहेत. फार गंभीर विषय आहे भाऊ. मान्य आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये निश्चितपणाने अवैध दारू विकली जाते, पण शेवटी
पोलीस यंत्रणा ही कुठपर्यंत पोहोचेल. मंत्री आला पोलीस, गणपती आला पोलीस, दुर्गा आली पोलीस, दारू विकणाराला पोलीस, सट्टेवाला पोलीस, चेन पोलीस आली पोलीस. शेवटी आपणही गाव पातळीवर आता सरकारने अधिकार दिलेले आहे की आपण गावात एक मंडळ स्थापन करावं आणि गावाच्या मंडळाने पोलीस स्टेशनला माहिती द्यावी की इथं दारू विकली जाते आहे. त्याला 100% कारवाई करावी लागेल. कारवाई केली नाही तर आपण माझे संपर्क करू शकता. सर मयूर बाविस्कर म्हणतात, साहेब भूविकास बँकेचा निर्णय कधी लागेल? भूविकास बँकेचे निर्णय जवळपास पूर्ण झालेले. आताच आपण सातारा बँकेला सुद्धा लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर त्यांची जी वास्तू होती ती विकण्याची परवानगी दिली आहे. वस्तू विका आणि आमच्या जिथल्या कर्मचाऱ्यांचे पैसे द्या. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. 300 कोटी रुपयाचं आमचं सगळं देणं लागतं आहे त्याच्यात आणि आपल्याकडे 500 कोटी रुपयाची इस्टेट आहे. सर वैभव महाजन म्हणतात, भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत. इंडस्ट्री उद्योग कधी येणार आपल्या जिल्ह्यामध्ये? इंडस्ट्री उद्योग तर येईल, तर तो फार वेळ आहे, पण आपला बेरोजगार मेळाव्याला आपण यावं अशी माझी विनंती आहे. सर सुचित पिंपळ शेंडे म्हणतात, साहेब एकदा विदर्भाकडे येऊन बघा, आपल्या पक्षाला नेता नाही आहे तर तुम्ही यावं अशी त्यांची इच्छा आहे. असं त्यांची इच्छा आहे. विदर्भातली बायको केली मित्र आम्ही अकोल्याची, त्यामुळे मी नेहमी विदर्भात येत असतो. आता ठीक आहे, आपली सूचना असल्यावर आपल्या प्रेमापोटी येईल, पण शेवटी या विभागाचा नेता करणं हे उद्धव साहेबांच्या हातात आहे. सर घनश्याम कराडे म्हणतात, साहेब दूध प्रश्नांवर आपलं काय मत आहे? शेतकऱ्यांना 5 रुपये भाव वाढून मिळाला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. तुम्ही इतर गोष्टींकरता फॅसिलिटी देतात, पण जो काळ्याची सेवा करतो, दुय्यम धंदा करा म्हणता शेतकऱ्याला, काही हरकत नाही की अशा शेतकऱ्याला उभं करण्याकरता 3 रुपये भाव अशी ऑलरेडी दिलेलीच आहे, ती 5 रुपये दिली पाहिजे या विचाराचा मी आहे. सर पवन महाजन आहे, ते म्हणतात, भाऊ एरंडोल महामार्ग केव्हा होईल? एरंडोल 4 वे चालू आहे मित्रा, काम सुरू आहे. सर अनिकेत गुर्जर म्हणतात, भाऊ काल तुमच्या फिटनेसच्या रहस्याबद्दलची बातमी वाचली. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग यांच्या आवाहनानुसार फिटनेस कार्यक्रमाला तुम्ही आव्हान देणार का? आव्हान देण्याची गरज नाही. आपली तब्येत सांभाळण्याकरता आपण आपला व्यायाम करणं हे शरीराला गरज आहे. आणि दर दिवसभर मी सकाळी 7ला स्टार्ट होतो, 11पर्यंत फ्रेश असतो. आणि वय पाहिलं तर पण 52 आहे आता, तर ते फ्रेश राहण्याकरता अर्धा तास शरीराला द्यावा. सर किशोर सोनवणे म्हणतात, जळगाव जिल्ह्यामध्ये टोकरे कोळी समाज जास्त आहे. आम्हाला सगळ्यांना सरळ पद्धतीने जातीचे दाखले मिळायला पाहिजे, असं काही उपाय करा ही नम्र विनंती. आपण हा टोकरे कोळींचा प्रश्न आमदार असताना मांडला होता की ज्याच्या वडिलांना टोकरे कोळीचं सर्टिफिकेट आहे त्याच्या मुलाला मिळालं पाहिजे. आणि 50 वर्षाची वंशवाळी मागण्यापेक्षा त्याच्या बापाकडे जर सर्टिफिकेट असेल तर मुलाला का देऊ नये याच्याकरता आपण एका अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं, भालेराव नावाच्या. आणि त्या दिवसापासून असा कायदा झाला आहे की ज्याच्या घरामध्ये ST शिरो ट्राईब कोळी समाजाचं सर्टिफिकेट असेल त्याच्या वारसाला द्यावं लागेल. जर त्याच्या वारसाला दिलं नाही तर आपण कधी तक्रार करू शकतात माझ्याकडे. सर गोपाल पवार म्हणतात, भाऊ जय शिवराय चिंचपुरा या ठिकाणी आम्हाला व्यायामशाळा कधी मिळणार? चिंचपुरा गावाची लोकसंख्या 1000 असल्यामुळे टार्गेट आता 2000 लोकवस्तीचा आपण केला आहे, पण ही पुढच्या टप्प्यामध्ये आहे. मी नम्रपणे सांगेल, या वर्षी नाही होणार, पुढच्या वर्षी होईल. सर शरद पवार म्हणतात, तापी नदीवरील पाडळसरे धरण कधी होणार व युती सरकारने आतापर्यंत किती निधी दिला त्यासाठी? युती सरकारनेच तापी या प्रकल्पाला सुरुवात केली होती ज्यावेळेस एकनाथराव खडसे पाटबंधारे मंत्री होते. आणि आता यावर्षी 240 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यावर गिरीश महाजनांनी केली आहे. निश्चितपणाने सांगेल की या प्रकल्पाला आता जवळपास 2000 कोटीच्या आसपास पैसे लागणार आहे. दरवर्षी DSR हा 10% वाढत असतो, म्हणजे डिसेंबरमध्ये DSR होत असतो. जर हा प्रकल्प आता 2000चा असेल तर पुढच्या वर्षी तो 2200चा होईल. आणि आपण देतो 240 कोटी, म्हणजे हे 240 कोटी रुपयाने काहीच फरक पडणार नाही, कारण किंमत वाढणार आहे. त्यामुळे ठोक 1000 कोटी रुपये एकाच वेळेस देण्याची गरज आहे, कारण की हा 5 तालुक्यांचा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना शेतात पाणी द्या, वीज द्या, तो भीक नाही मागणार. त्याच्याकरता मी नेहमी मागणी करतोय की 1000 कोटी रुपये दिले पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. सर अतुल माडी म्हणतात, भाऊ नशिराबादकडे तुमचं सतत लक्ष असू द्या. नशिराबादकडे लक्ष आहे, पण शेवटी 173 गाव आहे मित्रा, एक नगरपालिका आहे, 90 किलोमीटरची लांबी आहे, 60 किलोमीटरचा व्यास आहे. लग्नाला जाणे, शेंडीत जाणे, मौतीत जाणे, बायकोला सांभाळणे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे दररोज तर मी नशिराबादला नाही येऊ शकत, पण दर 15 दिवसात तरी माझा एक राऊंड असतो. ठीक आहे, अजून तुमच्या सूचनेनुसार मी कमी पडत असेल तर स्पीड वाढवेल. सर अमरदीप चौधरी म्हणतात, भाऊ आमच्या दोंडाई गावाला सुद्धा भेट द्या.
दोंडाईचा तिकडे तर येत असतो मी मधून, पण आता इकडे मतदारसंघ, जिल्हा परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी. ठीक आहे. सर गोवी कासेगावकर आहे तुळजापूरवरून. ते म्हणतात गोरगरीब जनतेचा नेता तुळजापूरला कधी येतोय तुळजाभवानीच्या दर्शनाला? मी मागे आलो होतो तुळजापूरच्या दर्शनाला आणि मला वाटते सभेलाही आलो होतो, पण आता आलो तर मित्रा निश्चित तुला भेटेल. सर अनिल खोसरे सुद्धा म्हणतात भाऊ तुळजापूरला या. सर गणेश पाटील म्हणतात मुंबई शिवसेना धर्तीवर आपण MPSC विद्यार्थ्यांसाठी काही करू शकतो का? सुरू आहे. आपण या वर्षी जे सांगितलंच नाही, वाढदिवसाला आपण पुस्तक तुला केली आणि पुस्तक तुला मध्ये 2.5 लाख रुपयाची पुस्तकं घेतली आणि आता 2.5 लाख रुपयाची पुस्तकं आपण एक CSR कंपनीकडून घेतली, म्हणजे 5 लाख रुपयाची पुस्तकं घेतली आहे. AC हॉल आपलं बनवणं सुरू आहे आणि 2 शिक्षक पण आपण शिकवण्याकरता मागवलेले आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे अकॅडमी IAS अकॅडमी मुंबईमध्ये आहे तेवढी तर मी बनवू शकणार नाही, पण MPSCच्या मुलांकरता आम्ही 1000 मुलं टार्गेट केले. त्यांची परीक्षा पहिले प्रायमरी इथे घेणार, त्यांच्यातून 50 मुलं निवडणार आणि त्याच 50 मुलांना फुकटामध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था धरणगावात करणार. त्यांच्यातून 5 जरी तहसीलदार झाले तरी गुलाबराव पाटील जिंकले. सर निलेश पाटील म्हणतात भाऊ मराठा आरक्षणाबद्दल आपलं काय मत आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. मोर्चात होतो, मुंबईच्या मोर्चात होतो, पण आता कसं आहे चाललंय प्रत्येक प्रश्न हे रेंगाळायचे. राम मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे, तसंच प्रकार आहे. सर पाटील नरेंद्र म्हणतात भाऊ आपण ग्रामीण रस्ते दुरुस्त केले तसेच शेत रस्ते दुरुस्ती केले पाहिजे. पाणंद रस्ता ही कल्पना तीच आहे मित्रा. पाणंद रस्त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचे शेतरस्ते होणार आहे. शेतकऱ्याच्या शेतात जर रस्ता झाला तर ज्या शेतीला 5 रुपये भाव आहे तो 50 होतो डायरेक्ट. जी केळीला आपण 10 रुपये घड शेतातून बाहेर काढायला लावतो तर तो 10 रुपयाचा घड जर वाचला तर एका ट्रकमध्ये शेतकऱ्याचे 10,000 रुपये वाचतात. आणि तो निश्चितपणाने आपण याच्या पाठी लागलो आहे. आणि पालकमंत्री पाणंद योजना, पाणंद रस्ते योजना ही लागू पण झाली आहे. सर सुचित पिंपळ शेंडे म्हणतात तुम्हाला एक दाद देत आहे की साहेब तुम्ही युवा पिढीसाठी एक इन्स्पिरेशन आहात, तर तुम्ही काय सांगाल? अरे युवा हेच तर ताकद आहे. आपले पंतप्रधान म्हणतात की सगळ्यात युवा देश आपला आहे, पण तो आता फक्त झेंडे लावण्यापुरता असता कामा नाही, सगळ्या ठिकाणी असला पाहिजे. त्यामुळे युवा माणसाने आता आपल्या स्वतःचं करिअर घडवण्याकरता सगळे प्रयत्न केले पाहिजे असा विचाराचा मी आहे. सर सौरव पाटील म्हणतात भाऊ जळगाव महानगरपालिका प्रचारामध्ये या. येतोच आहे, तू थांब तिथे. सर विशाल सोनवणे म्हणतात भाऊ भोकर गावात व्यायामशाळा लवकर मंजूर करून द्या. मंजूर आहे राजा, मंजूर आहे. सर भूषण पाटील म्हणतात भाऊ जळगाव तालुक्याचे तूर आणि हरभराचे पैसे सरकारकडून आलेले नाही तर तालुक्याचे आलेले आहे, ते केव्हा होईल? हो, तूर केंद्र आपण उघडलं होतं ज्यावेळेस तुरीचा विषय आला, पण आपले जळगाव ग्रामीणचे पैसे यायचे बाकी आहे. मला वाटतं 800 शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहे. तो प्रश्न आपण आता मांडलेला पण होता आणि इन्क्लूड महाराष्ट्र त्याच्यामध्ये असल्यामुळे फक्त जळगाव जिल्ह्यापुरता हा प्रश्न नसून पूर्ण जिल्ह्यांचा प्रश्न असल्यामुळे निर्णय एकाच वेळेस होईल. सर नितीन पाटील म्हणतात भाऊ गिरणा नदीवर बंधारे केव्हा बांधणार? मसावदला बांधला ना आपण 2.5 कोटीचा. मसावदला आपण 2.5 कोटीचा बांधलाय. आता गिरण्यावरचा आपण बलून बंधारा करता कांदळ्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे. आणि त्याचबरोबर आता बांबोरी बोर्डचा जो पूल तुटला होता, खाली बंधारा वरती पूल, अशा पद्धतीची आपली संकल्पना आहे. सर प्रथमेश भावे म्हणतात धरणगाव येथील शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण कधी होणार? त्या ठिकाणी खूप अतिक्रमण होत आहे व हातगाड्यावर रिक्षावाले खूप गर्दी करतात, यावर काय उपाय? हातगाड्यांचं अतिक्रमण आता आपण मागेच काढलं होतं, पण शेवटी सकाळी आपण हातगाडी काढतो, पुन्हा संध्याकाळी तो हातगाडी घेऊन येतो. आता रोज तर काही आपण तिथे येऊ शकत नाही. आता हे गावाच्या स्थानिक नागरिकांनी किंवा नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. उद्या तुम्हीच म्हणणार की नगरपालिका तुमच्याच ताब्यात आहे, बरोबर आहे, पण पुतळ्याकरता आपण 15 लाख रुपयाची निधी माननीय खासदार संजय राऊत यांच्याकडे मागितलेली आहे. ती आल्यानंतर आपण लवकरात लवकर त्या पुलाच्या आपल्या पुतळ्याच्या आजूबाजूचे सुशोभीकरण करणार आहोत. सर सूरज परदेशी आहे, ते म्हणतात भाऊ मुक्ताईनगरला या, 20 तारखेला भगवा फडकणार आहे. धन्यवाद, अभिनंदन तुझं. मलाही रिपोर्ट आलेले आहेत की मुक्ताईनगरला भगवा फडकणार आहे आणि निश्चितपणाने भगवा फडकला तर तो आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे.
सर गणेश मोरे आहे ते म्हणतात, भाऊ मण्यारखेडाचा रस्ता कधी उपलब्ध होणार, कधी दुरुस्त होणार? मणियारखेडाचा रस्ता आता हायवे टू मणियारखेडा 1.500 म्हणजे 1.5 किलोमीटर हा रस्ता आहे. त्याच्यामध्ये 7 ठिकाणी खड्डे आहे मोठे मोठे. जे जर खड्डे जरी भरले तरी तो रस्ता क्लिअर होऊ शकतो. BIMCला सूचना दिल्या आहे. 1,23,000ची तरतूद आहे खड्डे भरण्याची. पण तो काम जो रेग्युलर आहे तो पावसाळ्यानंतर पण खड्डे आता भरले जातील. सर आणखी भरपूर प्रश्न आहे पण आता वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. तर आता जे सोशल मीडिया युजर सध्या ऑनलाईन आहे, जे तुम्हाला बघतायत आणि जे तुम्हाला कंटिन्युअसली फॉलो करतात फेसबुकला, ट्विटरला, व्हॉट्सॲपला, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? बस तुमचं प्रेम हे नेहमीच आहे आणि तुमच्या चांगल्या सूचना, वाईट सूचना ह्या माझ्या जीवनातली ताकद आणि स्फूर्ती देणार आहेत. तुम्ही अभिनंदन केलं तर मला 4 पावलं चालण्याची ताकद येते. तुम्ही जर माझी चूक दाखवली तर दुरुस्त करण्याची ताकद येते. आणि तुमच्या प्रेमापोटीच आमची जे जीवनातली क्षीण असतात ते कायम निघत असतात. अशा शुभेच्छा, असेच आशीर्वाद, अशा सूचना आणि अशीच प्रेरणा आपण माझ्या मागे ठेवावी अशी मी आपल्या मित्रांना विनंती करतो. आणि आपल्याशी मी बोलू शकलो नाही कारण की वेळाच्या अभावी, त्यामुळे असं समजू नये की मी आपल्या संपर्कात नाही. आपण नेहमी माझ्या संपर्कात राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न वगैरे असेल ते सोशल मीडियाद्वारे देत राहा. आपले काही प्रश्न असतील तर सोशल मीडियाच्या मार्फत मला देत राहावे. मी निश्चितपणाने त्याचा पाठपुरावा करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.